लय गंभीर विषयात हात घालायला लागलोय. मुद्दा काय ना, आज जी पण आई बापांना वाटते ना आपण नाही शाळा शिकलो म्हणून स्वतः कष्ट करून जीवाचं रान करून 20-20, 25-25 लाख रुपये पोरांना द्यायचे, 5 वर्षात खर्च करायचे, त्यानंतर पोरग ज्यावेळेस मार्केटमध्ये निघते त्यावेळेस 15 आणि 20 हजार रुपये पगार आहे. अरे ते 25 लाख रुपये बँकेत टाकले असते ना, त्याच्यापेक्षा व्याज त्याला 22 आणि 25 हजार रुपये दर महिन्याला मिळालं असतं, बसून खाल्लं असतं पोरांनी अख्ख्या आयुष्यभर. मग त्याच्यात परत अजून एक करायचं, लग्न होत नाही मग ठीक आहे कुठेतरी कामाला लावा, मग कुठेतरी कामाला लावायचं, मग पुरीकडच्याला फुसून टाकायचं, त्या पुरीचं पण वाटोळ करून टाकायचं. अरे थोडंसं थांबा, सगळं समजून घ्या. परिस्थिती लय डेंजर झालेली मार्केटची. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही की शिक्षणाला महत्व आहे. शिक्षणाला महत्व आहे पण त्या लेवलचं आहे. पोराला विचारा 100 मध्ये 2 दुसरा किंवा तिसरा नंबर येतो का तुझा? नाही येत ना, मग जाऊ दे मर्दे, कुठेतरी धंद्यात कुणाच्या वेल्डिंग वाल्याच्या हाताखाली लावा, फॅब्रिकेशन वाल्याच्या हाताखाली लावा, पण ऍक्च्युअल आयुष्यातला जो मेन अभ्यास आहे ना तो करू द्या. या शिक्षणातला अभ्यास कुठल्याही जॉबमध्ये कामाला येत नाही. हे माझं आजपर्यंत ऑब्झर्वेशन आहे. आज 55-60 पोरं माझ्याकडे कामाला आहेत. मी कुठलाही एज्युकेशन, माझी 12वी झालेली आहे, कुठल्याही एज्युकेशनची गरज नाहीये. मार्केट सगळं मूर्ख बनवतोय. अख्खे कॉलेज पैसे लुटतात तुमच्याकडून. अरे या काय हॉस्टेलला राहिला तुम्ही जर 25-25 हजार रुपये एका महिन्याचे पैसे घेतात, ते लुटता नाही तर काय करतात. सगळा कचरा झाला रे मार्केटचा. या कॉलेज म्हणजे धंदा झालाय, धंदा. या धंद्यातून बाहेर निघायचं असेल ना तर कुठेतरी शांतपणे विचार करा आणि कुठेतरी चांगले निर्णय घ्या. आणि पोरांना पण अशा काही गोष्टी पाठवा, काही गोष्टी दाखवा की ज्याच्यातून ते हुशार येतील. धन्यवाद.